72 कोटी रुपये जालना या शहराला मिळाले. माझ्यापेक्षा या दोघांना इतिहास जास्त माहिती आहे, कारण नगरपालिकेत दोघंही अध्यक्ष होते. आता अध्यक्ष ते कुठूनही पैसा आला, केंद्राचा येऊ द्या का राज्याचा येऊ द्या, तो नगरपालिकेत पैसा येतो. आणणारा तरी मी असलो तरी पैसा त्यांच्याजवळ येतो. म्हणून मी या दोघांनाही सल्ला दिला मागच्या काळात आणि आताही पुन्हा सल्ला देतो तुम्हाला की खेड्यामध्ये भास्करराव एखाद्या नवीन मुलीचं जर लग्न झालं तर ती पहिल्यांदा सासरला जाते, नवीन सोयरीक राहते, आत्याच्या घरी राहत नाही, नवीन असते. आणि तिची मोठी पंचायत होते की या घरात तरी पहिल्याच दिवशी आले आहे, या घरातला स्वभाव माहीत नाही, यांचं खानपान माहीत नाही, कोणाला कमी साखरेची लागते, कोणाला जास्त साखरेची लागते, कोणाला तिखट लागतं, कोणाला फिक्कं लागतं, काही माहीत नसतं नवीन नवरीला, गोंधळून जाते. आणि मग ती नवरी कोणाला विचारावं म्हणून सासूला विचारायला जाते. सौदा करती संध्याकाळी स्वयंपाकाचा आणि सासू पुढं नेऊन ठेवती की बरोबर काढ ना म्या. ती सासू 2 मिरच्या टाकतील, 2 मिरे काढून घेते. काढल्या मिरच्या टाकले मिरे, फरक काय पडला? मिरच्या काढल्या मीठ टाकलं असतं ठीक आहे, पण काढल्या मिरच्या टाकले मिरे, दोन्ही तिखटच. थोडं इकडं तिकडं करते मध्ये वाट. आता वाटल्याच्या नंतर ते होतं तिखट. कैलास गोरंट्यासारखे जर जेवण आले संध्याकाळी घरातले माणसं, कोणा केला आज हे काही समजतं का नाही, इतकं तिखट होत असतं का? तर सासू म्हणते नवीन पोरगी आहे, शिकन ना शिकता शिकता, तिला काय माहीत. सासू कधी सुनाची बाजू घेत असते का? तर सासू पुढं ते ताट ठेवलं होतं मसाल्याचं आणि तिच्या हाताने काढ घालते ती म्हणून सासूना बाजू घेते. तशी राजकारणातली मी तुमची सासू आहे. जरा विचारपूस करून करायचा काही गोष्टी. जर असतं की आपलं 60 MLDचं पाणी आहे, याला फिल्टर प्लॅन कितीचा लागेल तर मी सुचवला असता भास्करराव तुम्हाला. पण तुम्ही तर असे डोळे वाटारे सासूकडं की जसं काही हिच्याशी आता काही कामच नाही. पण सासू बी काही कमी नाही. सल्ला घ्यायचा, पैसा मीच आणीन पुढं बी. कैलास गोरंट्याला सांगितलं की इथं बिल भरण्याची क्षमता जालन्यात नाही. अरे जालन्यासारखी क्षमता कोणातच नाही, कोणातच नाही. तुम्ही लाईन पूर्ण करा. या ठिकाणी सोलर प्लॅन कसा बसवायचा ते रावसाहेब दानवेवर सोडा कसा बसवायचा.